नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सखी सुरेखामध्ये पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्टोन चेन आणि कुंदन मिळून एक मस्तपैकी कानातले बनवणार आहोत. तर चला कानातले बनवायला शिकूया. यासाठी मी एक जाड प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला इथे क्राफ्टचा मिरर लागेल, एक छोटा राऊंड मिरर. इथे ग्लू अप्लाय करून घेतलेला आहे. B7000 हा ग्लू मी घेतलेला आहे. त्यावर हा क्राफ्ट मिरर आपण चिटकवून घेणार आहोत आणि त्याच्या अवतीभोवती ही स्टोन चेन आपण चिटकवून घेणार आहोत. हे अशा प्रकारे पूर्ण त्याच्या भोवती फिरवून घ्यायची आहे चेन आणि हळूवारपणे दाब देऊन एक्सेस चेन ही आपण कट करून घेणार आहोत. व्यवस्थितपणे चिटकवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने टूथपिकच्या साहाय्याने त्या स्टोनला हळूवारपणे दाब देऊन ती पॅक चिटकवून घ्यायची आहे. त्यानंतर चेनच्या बाजूला ग्लू अप्लाय करून आपण इथे स्टोन चिटकवून घेणार आहोत. हे असे एका लाईन मध्ये व्यवस्थितरित्या ते स्टोन चिटकवून घ्यायचे आहेत. आपल्याला टूथपिकचा उपयोग करायचा आहे जेणेकरून ग्लू आपल्या हातांना चिटकणार नाही आणि ते स्टोन चिटकवायला सोपे जातील. खूप घाई करायचे नाही, हळूवारपणे व्यवस्थित एका लाईन मध्ये ते चिटकले गेले पाहिजे. आता हे पूर्ण चिटकून झाल्यावर प्रत्येक स्टोनला दाब दिल्यावर ते 10 मिनिटं वाळू द्यायचे आहेत. अशाच प्रकारे मी पानांच्या आकाराचा मिरर घेऊन हे सेम प्रोसेस करून अजून एक हा कानातल्याचा भाग तयार करून घेतलेला आहे. तर वाळल्यानंतर आपण एक्सेस जो प्लास्टिक पेपर आहे तो कट टू कट कुंदनच्या साईडने कट करून घेणार आहे. एक्सेस पेपर अगदी कट करून घ्यायचा आहे कुंदनच्या बाजूने. अशा प्रकारे बघा किती सुंदर वाटते आपल्या कानातलं. आता हे दोन्ही कट करून झाल्यावर आपल्याला वॅक्स स्ट्रीप घ्यायची आहे आणि ते ट्रेसिंग करून घ्यायचं आहे कानातलं जसं आहे आपलं तसं सेम, कारण की आपण त्या कानातल्याच्या मागच्या साईडला ती स्ट्रीप लावणार आहे जेणेकरून आपले कानातले त्याची कानातल्याची फिनिशिंग आपली अगदी व्यवस्थित दिसेल. दोन्ही कानातल्याचे भाग ठेवून मी ट्रेसिंग करून घेतलेली आहे. सेम जेवढे कानातले आहेत ट्रेसिंग केल्यामुळे ते सेम कट केल्या जातात. हे बघा, हे कट करून झाल्यावरती आपण इथे कानातल्याच्या मागच्या साईडने ग्लू अप्लाय करणार आहोत आणि तिथे व्यवस्थित ग्लू अप्लाय करायचा आहे. त्यानंतर मी इथे आयपिन घेतलेले आहेत. इथे मी 5 आयपिन लावणार आहे. सेम अंतरावर आपण आयपिन लावायचे आहे. हे बघा, त्यानंतर आयपिनला आपण बीड्स लटकवणार आहोत. त्यासाठी मी आधी आयपिन लावून घेतलेले आहे आणि मधली जी आयपिन आहे आपली त्याच्या एक्झॅक्ट सेंटरला आपण वरच्या साईडने पण आयपिन लावून घेणार आहोत जेणेकरून नंतर आपल्याला त्यामध्ये इयर हुक अडकवता येईल किंवा स्टड अडकवता येतील. अशा प्रकारे ते चिटकून थोडंसं चिटकल्या केल्यानंतर त्यावरती आपण ही वॅक्स स्ट्रीप व्यवस्थित चिटकवून घेणार आहोत म्हणजे आपल्या आयपिन्स आहेत त्या निघणार नाही, त्या व्यवस्थित सेट होतील. आणि हे थोड्या वेळ वाळू द्यायचं आहे. सेम ह्या कानातल्याला पण आपण वॅक्स स्ट्रीप चिटकवून घेणार आहोत. हे पण कानातलं आपल्याला पहिल्या कानातल्याला अटॅच करायचं आहे म्हणून इथे मी
खालच्या दिशेने एक आय पिन चिटकवली आहे आणि सेंटरला सेम वरच्या दिशेने पण ही चिटकवून घेतलेली आहे. हे बघा अशा प्रकारे अगदी सेंटरला चिटकून घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित दिसतं. इथे ही वॅक्स स्ट्रीप आपण लावून घेणार आहोत आणि हे वाळल्यानंतर बघा किती सुंदर वाटत आहे. आता इथे आपण बीड्स त्याला अटॅच करणार आहोत. त्यासाठी मी इथे बॉल पिन घेतलेली आहे. बॉल पिन आणि इथे बीड्सचे होल मोठे असल्यामुळे मी आधी एक सीड बीड घेणार आहे बॉल पिनमध्ये आणि नंतर मी त्या बीड्स अटॅच करणार आहे. हे अशा प्रकारे या पकडीच्या साहाय्याने असं पकडून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या पकडीने असे राऊंड करायचं आहे. बघा हे असे मस्त लटकन तयार होतात आपले. आपण सगळे बीड्स लावून घेणार आहोत आणि बॉलपिनची जी एक्सेस वायर राहिलेली आहे, तार राहिलेली आहे, ती कटरच्या साहाय्याने आपण कट करून घेणार आहोत. बघा किती सुंदर वाटतंय. फक्त असंच हुक अटकवून जर कानातलं घातलं तरीही खूप सुंदर वाटेल, पण आपण ते दोन्ही भाग एकमेकांना जोडणार आहोत. इथे जम्प रिंगच्या साहाय्याने आय पिनमधनं मी ते दोन्ही भाग जोडून घेतलेले आहे. बघा अशा प्रकारे. बघा किती सुंदर वाटतंय. आता इथे वरती आपण स्टड लावणार आहोत जेणेकरून आपलं कानातलं अगदी सुंदर वाटेल. हे बघा इथे स्टड आहे, त्यावरती मी लाल कलर रंगाचा कुंदन अडकून घेतलं आहे म्हणजे ते आपल्या लाल कलरच्या बीड्सला अगदी शोभून दिसतंय. आणि जम्परिंगच्या साहाय्याने आपण ते अटॅच करून घेतलेलं आहे. बघा खूप सुंदर आपल्या कानातले तयार झालेले आहेत. तुम्हाला नक्की हे आवडतील आणि लग्नसराईला, पार्टी फंक्शनला वगैरे हे खूप सुंदर वाटतात. तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा. सोपेही आहेत आणि तेवढेच सुंदरही. अशा अनेक वेगवेगळ्या ज्वेलरी बनवायला तुम्हाला आवडत असेल आणि बघायलाही आवडत असेल तर कृपया करून सैफी सुरेखा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओला भेटूया. तोपर्यंत नमस्कार.